पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीतला तिढा आता सुटलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तिढा होता जागांवरनं, मात्र आता दोन्ही पक्ष 165 जागा लढवणार आहेत आणि हा तिढा सुटलेला आहे। अखेर आजच्याच अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी हा तिढा सुटल्याचं कळतंय आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्याचंही कळतंय। तेव्हा पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काका आणि पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र लढेल, 165 जागा एकत्र लढवणार आहे आणि हा तिढा मात्र आता सुटलेला आहे। आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेत। अक्षय, अधिक माहिती द्याल? दुसऱ्या बाजूला शरद पवारांची त्या दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते आता पुणे महानगरपालिकेसाठी 162 जागा ज्या आहेत त्या सगळ्या 165 जागा लढवणार आहेत। ज्या काही 9 ठिकाणी उमेदवारी अर्ज जे दोन्ही पक्षांकडनं भरले होते त्या ठिकाणचा जो तिढा आहे तो देखील सुटलेला आहे। त्यामुळे आता दुपारी 3 नंतर जे पक्षाची संख्या आहे, जे दोन्ही पक्षांचा बलाबल आहे ते देखील आपल्याला समोर येईल। पण आता आपल्याला मोठी अपडेट ही म्हणावी लागेल की दोन्ही पक्षांकडनं एकत्रीकरण जे आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र इंटॅक्ट जे त्यांची युती आहे ती राहिलेली आहे आणि 165 जागांवर ते एकत्र पक्ष निवडणूक लढवणार आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी पहिल्या प्रकारेच एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे।